हरे कृष्ण. हां समोर आहोत तर या समोर तुमच्या चेहऱ्यावर तो उत्साह पाहिला म्हणजे मलाही उत्साह वाटेल. समोर या जा. आजकाल एक विशेष महिना सुरू आहे है ना. कोणता महिना? दुष्काळात काय म्हणाले तुम्ही? कोणता महिना? मग तुम्हाला माहिती पण मला तर माहिती आहे दुष्काळात 13वा महिना लहानपासून आम्ही ऐकतो आहे की नाही. एक्स्ट्रा काही आलं ना म्हणजे मला आठवते की पूर्वी पगार 1 तारखेला व्हायचा पण बरोबर ना. मार्च एप्रिलमध्ये काहीतरी थोडं इन्कम टॅक्स काय त्यांचं असणार ना ऑफिस बंद वगैरे किंवा ते क्लोजर बिल अकाउंट क्लोजिंग बिल पगार 4-5 तारखेला मिळायचा. त्याच्यावेळी लहानपणी आम्हाला आठवते की ते माणसं सगळे म्हणायचे काय 3-4 दिवस कसे खेचायचे आठवते माहिती का तुम्हाला लोकांना 3-4 नवीन लोकांना म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये फार प्रश्न पडायचा की 3-4 दिवस 1 तारीख म्हणजे वाट पास व्हायची याचे त्याचे देणे आहे त्याला फराण्यात देणं आहे हे आणायचं ते आणायचं पैसा संपला आणि पुढचा मध्ये 1 तारीख 3-4 दिवस वाढले की मोठा प्रश्न पडायचा आता काय करायचं 3-4 दिवस कसे काढायचे काय आवाज. अच्छा नाही म्हणजे माझा आवाज आहे की कसं काय स्पीकर वाढतो माझा त्याचा प्रयास करतो मी कारण पूर्वी आवाज वाढवत नसे आता तो धीरे धीरे कमी झाला कारण आवाज वाढवून फायदा होत नाही घरामध्ये कमी. तर 13वा महिना कोणता चालला आहे? अधिक मास. अधिक एक्स्ट्रा महिना डोक्याला ताप. नंतर मलमास पण म्हणतात त्याला. काय म्हणतात? मलमास. त्रासदायक ना सगळं. तू विचारा खूप दुःखी झाला तो महिना की भगवंता काय रे हे. मी आल्यानंतर सगळे लोक मला शिव्या देतात एक्स्ट्रा म्हणून. कधी संपेल हा असं सगळ्यांचं काहीतरी करा. कोणी त्याला अधिक मास म्हणतात काय म्हणतात अधिक आहे एक्स्ट्रा आहे झिडकारतात मला सगळे. पण ही मलमास त्रासदायक सगळ्यात. तर असं कसं असावं प्रभू. हे सगळं तुमचीच आहे ना सगळी ते. भगवंताला त्याच्यावर ते कृपा आली म्हणजे तुझं नाव तुझ्या या अधिक महिन्याने माझं नाव येतं पुरुषोत्तम. सगळे फार खुश झाले. तर पुरुषोत्तम मासाबद्दल तुम्ही ऐकलं काय? काय काय मला माहिती नाही. तुम्ही सांगा काय 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 विशेषता आहे. का आता किती दिवस कधी सुरू झाला अधिक मास? कधी सुरू झाला? 17 तारखेला. आज जवळजवळ 15-17 दिवस झाले समजा. शिल्लक किती दिवस आणखीन? 15 दिवस. 15 तारखेला संपला. काय केलं तुम्ही या 15 दिवसात? अधिक मास महत्व ऐकलं की नाही? अधिक मासाचं महत्व ऐकलं की नाही? ऐकलंच नाही. माहिती आहे अधिक मास सुरू आहे तर काय असं विशेषतः कोणी सांगू शकेल? सगळ्यांना विचारेल नाही तुम्हाला कुठेतरी सांगायचं की काय विशेषतः. अधिक मासाचं महत्व असं की त्याच्यामध्ये जास्त कृपा होती भगवंताची. कोणाची? काय पण सेवा घेऊ म्हणा किंवा काही अशा दृष्टीने सेवा घेतली की आणखी काय होतं? जे काही घेईल चांगलं अधिक होतं. जे काही घेईल घेणंच. दान केलं तीर्थस्थळांना भेटी दिल्या. भगवंतांच्या तीर्थस्थळांना भेटी दिल्या तर राहिलं पाहिजे. धामही तिथेच असते 12 महिने. देवी तिथेच असते. आपण निवास केला पाहिजे. आपण निवास करायचा. निवास करायचा आणखीन काय? जप करायचं म्हणजे राहणं धाममध्ये राहणं जप करणं वगैरे. आणखीन काय? सेवा करणं. पुरुषोत्तम मास वाचाय 15 अध्याय वाचायचा. रोज किती आहे त्याचं ते आवर्तन करायचे वगैरे आहे. बरेच कोणी करतात की 10 वेळा 11 वेळा 25 वेळा 30 वेळा. आणखीन काय प्रभू? ब्रह्मस्तुती. आणखी काय काय करतात तुम्ही लोक? भगवंतांची स्तुती 84 84 म्हणतात. बरं
का बरं? अरे चोरी करणारा माणूस. बरं, आणखीन काही विशेषता? हेच माताजी, तुम्ही काय केलं या 15-20 दिवसामध्ये? काय असंच घालवला? हं? काय केलं? भागवत कथा ऐका. भगवंताचं भागवत भागवत ऐकलं. श्रवण. मग ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या की नाही, नाम जप केला, धाम मध्ये थांबले, वास्तविक हं? वास्तव्य केलं. वास्तव्य केलं, भगवंताचं दर्शन घेतलं. त्याच्याने आणखीन काय काय तुम्ही केलं ते सांगितलं? नदीमध्ये स्नान. नदीमध्ये स्नान केलं. आणखी काय केलं? प्रसाद सेवन. हा, प्रसाद सेवन. प्रसाद खाल्ला, सेवा केली. याचा शेवटी फायदा कोणाला झाला? म्हणजे घेणं फक्त. फायदा कोणाचा करायचा? असंच केलं ना पुस्तक. माझ्यासाठी काही केलं का? भगवंतासाठी काही केलं का? केलं का? मग काय फायदा केला? महिना असं सगळं निघून जाईल. फक्त आम्ही घेतो, नाम घेतो, हे घेतो, ते घेतो, माळा करतो, सेवा करतो माझ्यासाठी, नाम घेतो माझ्यासाठी, माझं चांगलं होण्यासाठी, धान्य असते की माझं पुढचं भाग्य चांगलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी. सगळं याच्यामध्ये उद्देश काय हो? स्वतःचा उद्धार करून घे. तुमचं मला काय करायचं? देवासाठी त्याची मला काही करायचं नाही. तर ह्या एवढ्याच दिवसामध्ये आम्ही काय केलं? आपलाच उद्धार कसा होतो त्याचा विचार केला. खरं आहे का? है ना? भगवंतासाठी काही करण्याची इच्छा झाली का? नाही ना. काय करायला पाहिजे? त्यांना डुंबून आणायचं का धाम मध्ये? काय करायचं? त्यांना संतुष्टी कशी वाटली पाहिजे याचा कधीतरी विचार केला का? मी जे अधिक मासात जे कार्य केले तुम्ही फक्त माझं कसं चांगलं की त्यात मला कसा फायदा होईल याचा विचार केला की नाही? दुसऱ्याच्या कोणाचा विचार केला का? काय करायला पाहिजे? काय केलं पाहिजे की जेणेकरून दुसऱ्याचा पण त्याच्यामध्ये त्याला फायदा झाला पाहिजे, मला फायदा झाला पाहिजे, दुसऱ्याचा पण फायदा झाला. यात तुम्ही फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. खरं काय करायला पाहिजे? सांगेल तुमच्यातलं कोणी? हा, प्रचार कसायला पाहिजे भगवंताचे, दुसऱ्यांचा उद्धार झाला पाहिजे, माझा तुमचा. आणखीन काय करायला पाहिजे? दान धर्म करायचं. दान धर्म करायला पाहिजे. है ना? सगळं आपण मागण्याची आपली वृत्ती आहे, म्हणजे घेण्याची. पहा तुम्ही, जन्मापासून आजपर्यंत आपण काय करतो? फक्त घेतच आलो आहे. खरे, सकाळी उठलं की सूर्याचा लाईट घेतो, हवा घेतो, पाणी घेतो, सगळं घेतो. काही देतो? कधी मनात विचार येतो की मी देणं लागतो कशाला? देवाचं काही देणं लागतो? कधी विचार येते का? येतो का? सगळं किती वेळ घेतो? तर घेता 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 आपण विसरलं पण कोणाचं घेतोय म्हणून. जो घेण्याचं विसरतो तर देण्याचा कधी विचारच येणार नाही मनामध्ये. खरं आहे का? पण जेवढा घेण्यामध्ये तुम्ही उद्धार आपला करून घेतो त्याचा अनेक पट उद्धार जो आहे देण्यामध्ये, दान देण्यामध्ये अनेक. हे जे तुम्ही प्राप्त करताना स्वतः तपस्या करून, धाममध्ये जाऊन, स्नान करून, जप करून वगैरे 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 अनेक करता, त्याचं फळ तुम्हाला मिळते. पण ते फळ कुठेही न जाताना फक्त भगवंतासाठी काही करण्यामध्ये, दान करण्यामध्ये जे मिळतं ना ते अनेक पटीने मिळते घरात बसून. दान देण्याची वृत्ती माणसाची पहिल्यापासून आहे. तुम्ही दान केले का नाही? कधी दान करता का? कधी काय करता? सांगा, पटपट सांगा. नाही ते विचारित प्रत्येकाला नाही. तू सांगा काय केलं दान? काय दान? तीर्थस्थळावर नोकरी करते का तू?
मग? तीर्थस्थळावरती अन्नदान करणं. अच्छा करतो. आणखीन काय करायचं तुम्ही माताजी काय दान केलं आजपर्यंत? हा लक्ष्मीदान लक्ष्मीदान कोणाला केली? भगवंताचे करायचं दररोज करता? केव्हा केव्हा? 5-10 वर्षातून 25 वर्षातून? तुम्ही लोकांनी काय केलं की दान केलं का लहानपणापासून? मी असंच विचारलं प्रभूजी तुला काय रे मी केस दान करून आलो तिरुपतीवर बालाजी. काय म्हणलं तर 2 महिन्यापूर्वी तिरुपती गेला आणि केस दान करून आलो. तर माती मी पण प्रभू माझी बेणी दान करून आली. अरे हे दान तुम्ही केलं पण त्यात देवासाठी केलं का? हो देवासाठी दान केलं. म्हणजे सगळं दान तुमच्यासाठी स्वतःसाठीच होतं. देवासाठी दान केलं खरं आहे. तर आपण दान करण्याची वृत्ती आपली करत असतो करत आलो आजपर्यंत नाही असं नाही. कोणाला ते काय म्हणतात पितरांचा दोष असतो की नाही? तो सांगतात काय सांगतात पितरांचा दोष आहे विवाह होत नाही. मग पुरोहित काय सांगतो माहिती आहे का? पिंपळाला काय म्हणते त्याला तुम्ही केले की नाही कोणी? मी केलं होतं फार पूर्वी. केले का तुम्ही? नाही केले कोणीच नाही केले कधी. 21, 51, 101, 108 काही नाही केले मी पण नाही केले. जाऊ पण करतात की नाही? आणि मग परत सांगतं 101 प्रदक्षिणा घरा गोल 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 आणि काळ्या कुत्र्याला भजे खाऊ घाला. काहीतरी असतात ना सर. हे दान करा हे ब्राह्मणाला दान करा हे गायला दान करा. पण करत आले का तुम्ही? कधी केलं का नाही कोणी अशा तऱ्हेच? का बरं असं? कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही असफलता येतात जे काही प्रश्न निर्माण होतात जे काही समस्या असतात ज्या अशा घटना होतात त्या दूर करण्यासाठी दान हा एक परमश्रेष्ठ उपाय म्हणून सांगितला गेलाय शास्त्रामध्ये. केवळ दानाने आता शास्त्रात पूर्वीपासून सांगितलंय. म्हणजे अनेक आपल्या अशा काही जन्मांतरीच्या अशा काही कृती असतात की ज्या आपल्याला अनेक पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतात जीवनामध्ये. समस्या कष्ट आपत्ती संकट दुःख. तुम्ही जाता की नाही कुठेतरी ब्राह्मणाकडे की बाबा बघ काहीतरी करा असं असं आहे असं असं होत नाही नोकरी लागत नाही विवाह जमत नाही पोरीला संतती होत नाही पोराला 2-2 होतात किंवा असं काहीतरी जुळते काहीतरी काय जो उपाय काय असेल पूर्वी सांगतो की असं असं करा. रोज सकाळी 2 त्या मसोबाच्या पुढे 2 नाक घासा किंवा आणखीन कोणीतरी पीर म्हणा किंवा कोणीतरी एखादा बेताळ फाताळ कोणीतरी त्याच्या पुढे असं असं करा आणि त्याला काहीतरी दान द्या. आपण करतो. कधी कधी सुटका मिळते कधी नाही मिळत. पण आहे का नाही आपल्याकडे प्रचार चालू करतात की असे लोक? तुम्ही नसेल केला पण आहे का असा उपचार मार्ग आहे का? त्यात काय आहे पण महत्वाचं दान काय? तर लक्षात घ्या केवळ दान न करण्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात अनेक कष्ट होतात आपल्याला माहिती आहे. म्हणून मग आपण काय करतो अन्नदान करा हे दान करा ते करा पण त्याच्या मागचा रहस्य आपल्याला कळत नाही. तेही आपल्या शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं की तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्याला तुम्ही तोंड देता अनेक घटना तोंड देता पिसून जाता एखाद्या कष्टाने. मग कुठेतरी जाऊन कधी सांगतो की असं दान करा. पण दान काय हो कसं करावं कोणी करावं काय करावं केव्हा करावं हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. पण होतं काय माहिती आहे की आपलं दान म्हणजे काय सांगा पहिले. दान म्हणजे काय? निस्वार्थपणे देणं. बरं देणं. आणखी पटपट सांगा. जे असं माहीत नसेल तर काही हरकत नाही म्हणजे वेळ जाणार नाही आपला. तुम्ही माझ्याकडे पाहत बसाल मी तुमच्याकडे पाहत बसून त्यातून निघत काही नाही तर ठीक आहे काय हरकत नाही. दान आता दान तर तुम्हाला माहितीच आहे की नाही. दान दिलं नसेल की मी घेतलंच असेल की नाही की घेतलंच नाही कधी कोणी नाही घेतलं. हां तर दान म्हणजे काय?
काय व्याख्या आहे दानाची? काय कधी शाळेत शिकवलं नाही आम्हाला. पहिल्या वर्गापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत झालं आमचं, पण मी कुठे ऐकलं काही शिकवत नाही. तर दान म्हणजे काय माहिती का? की ज्या गोष्टीवरचा आपला कब्जा, आपलं मालकत्व सोडणे. फारच सुंदर व्याख्या. ज्या गोष्टीवरचं मालक बरं म्हणतात बरंच मी आता या अधिक मासामध्ये अनेक वेळा या विषयावर तुम्ही बोललेला आहे. प्रभूजी, दान म्हणजे त्याग. खरं आहे का कुठे? खरं आहे. दान म्हणजे त्याग करणे. खरं आहे ना? माताजी पण हो म्हणतात. नक्की का? आता सगळ्यांनी मानायला मी पण मानावलो. दान म्हणजे त्याग असतो का? एक वाटतं, पण दान आणि त्याग नाही. त्याग म्हणजे घेऊन परत विसरणे. दानाचाच भाग आहे विसरणे. पण त्याग येताना हृदय भरायचा तुटते. त्याग जसं म्हटलं नाही मी केस दान देऊन आलं, म्हणजे त्यात काही केसांचा त्याग केला तुम्ही, पुन्हा येणार तुम्हाला माहिती. पण कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर का आज केसांचं दान केलं तर पुढच्या वेळेस पुढच्या महिन्यात तुमच्या डोक्यावर केस येणार नाही, कधीच येणार नाही. कराल का दान? कराल का? अपेक्षा आहे की केस पाहिजे का दिले दान के, कारण पुढच्या महिन्यात पुन्हा वाढणार आहे. तर ह्या गोष्टी असतात. तर दान आपण करतो, पण धावदार त्यागमध्ये फारसं काही नुकसान होणार ही भावना मानवी. फार छोटासा फरक आहे दानामध्ये त्यागामध्ये. त्याला माहिती आहे पुन्हा केस येणारच आपले. पण दान म्हणजे आपला माल की हक्क तिचा काढून टाकणे नेहमी करता. हे खरं दानाची सोपी आणि परफेक्ट व्याख्या आहे. माल की कतो काढून टाकायचं त्याच्यावर. 8 प्रकारचे दान आहेत. दान किती प्रकारचे? 8 प्रकारचे. कोणते कोणत्या माहिती आहे? अश्वदान. अश्व म्हणजे नक्की ना की गदा? घोडा म्हणजे अश्व म्हणजे घोडा. नंतर गोदान. फार छान. आणखी गजदान, हत्ती. हे पुढे दान म्हणजे ज्ञानदान, अन्नदान, ग्रंथदान. बोला पटपट. मग मी विचार मला कुठे दान देतात तुम्ही? नंतर म्हणा तुम्ही, पण नंतर म्हणता पहिले हे दान मला द्या. द्याल का तुम्ही? द्याल का? विचार करावा लागेल. असं शास्त्र आहे. अन्नदान वगैरे सगळं. विद्यादान, दान ध्यान, आणखी रक्तदान, डोळेदान, हाड का ते शरीरातले वेगळे भाग दान करणे बरेच निघाले. पण शास्त्र तर भगवंत या दानाविषयी काय म्हणतात? फार सुंदर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की दानाचे 3 प्रकार असतात. म्हणजे मोड ऑफ जे आपण दान करतो तो कुठे चेतना, 3 प्रकारची चेतना असते. मी वाचून दाखवतो. भगवद्गीता अध्याय 17 श्लोक क्रमांक 21, 22, 23, 21, 22, 22 पर्यंत, 20 पासून बरोबर. 20 ठीक आहे. 20, 21, 22 ह्या 3 याच्यात भगवंतांनी कसं सांगितलं की वाचतो. तर पहिलं आहे हे दान सात्विक दान. 3 दान आहे. सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. आता कोणी म्हटलं बऱ्याच वेळा दिसतं की अरे थोडं काहीतरी द्या भीक द्या, मला काहीतरी भीक मागा नाही, दानच द्या आम्हाला काहीतरी. दान देतून ती पोरगं दोन सिगरेट पिते, बिडी पिते, काय पिण्याचा प्रकार सगळं करतात. त्याची बरं वाटतं तुम्हाला दान, तुमचा पैसा त्यासाठी ना. इथे 3 दान आहे. कोणत्याही सृष्टीत दान आहे. ते काय की कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी म्हणजे जागेवरचे, वेळी आणि काळी म्हणजे काल, योग्य काळ. ठीक आहे. तर प्रत्युपकाराची अपेक्षा न करता
एक एक शब्द फार महत्वाचा होतो. की प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान म्हणतात. कृपा तात्पर्य सांगतात की आध्यात्मिक कार्यामध्ये, छान ऐका सगळ्यांनी, आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. आध्यात्मिक कार्यामध्ये व्यस्त असलेल्या किंवा आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, ठीक आहे. अविवेकाने दान देणे शास्त्र संमत नाही. काही कुठलाही विचार न करता नाही, कोणाला दान आहे देऊन टाका असं नाही. म्हणून आध्यात्मिक कुटुंबाचा नेहमी विचार केला जातो. म्हणून वेदामध्ये सांगण्यात आले की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या व सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जावे. असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. प्रत्युपकाराची म्हणजे काहीतरी मला मिळालं पाहिजे तो भाव नाही, सकाम नाही. निर्धनांना दिलेले दान कधी कधी दयाभावनेने दिले जाते. काही नाही बाबा तरी घे. परंतु जर एखादा दरिद्री माणूस दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दिलेले दान जे आहे वेदसंमत नाही. दुसरं दान आहे, दुसरा प्रकार आहे राजसिक. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळांची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते ते दान राजसिक असते. तात्पर्य म्हणतात दान कधी कधी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधी कधी महत्प्रयासाने दिले जाते. आणि त्याविषयी मी कशाकरता इतकी संपत्ती व्यर्थ केली असा जर का पश्चाताप केला तर केला जातो. आणि काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान केले जाते. अशा प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हणतात. ज्या ठिकाणी इंद्रियतृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत. असे दान वेदसंमत नाही. म्हणून केवळ सात्विक दानच शास्त्रसंमत आहे. तिसऱ्यामध्ये म्हणतात 22व्या श्लोकामध्ये कृपात की अयोग्य स्थळी अकाली किंवा अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हणतात. मद्यपान अथवा धूत याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने किंवा अवहेलनापूर्वक दान केले तर अशा दानाला तामसिक दान म्हटले जाते. विचार करा की तुम्ही आजपर्यंत दान केलं आहे ना, बरेच लोक म्हणतात केले, त्यातलं कशात केलं तुम्हाला आठवते का? कोणाला आठवते? कोणतं दान केलं तुम्ही आजपर्यंत? केले असणार ना? हो म्हणता केलं. त्यातल्यापैकी कोणत्या विकारात येते या प्रकारामध्ये? तीनच्या सगळे बहुतेक तामसिक मध्ये चांगले दान केलेलं असणार. दानाची मूळ व्याख्या काय सांगितली मी? कुठलाही आपल्या गोष्टीवरचा हक्क न सांगताना सोडणे, त्याला दान. आता काही वर्षापूर्वी, एक 5-7 वर्षापूर्वी, फार उशीर नाही, फार वेळ झाला, मुलींमध्ये अशी एक भावना निर्माण झाली होती की दान काही फार चांगलं नाही. दान म्हणजे अनवॉन्टेड, अनावश्यक, अवांछित, एक्स्ट्रा असं आहे कारण ते कोणातरी देऊन टाकायचं अशी भावना. काही असते म्हणजे दान केलं तर दान केलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की आपल्याकडे एक्स्ट्रा पडलेला काहीतरी
कामाचं नाही वस्तू म्हणून घेऊन जा, अशी भावना लोकांमध्ये प्रचलित झाली. अजून पण आहे बऱ्याच लोकांना. एक्स्ट्रा घरात तुमच्याकडे 2 वस्तू आहे, तुम्हाला एकाच जागी 2 वस्तू आहे, घे, काय म्हणशील, नाव काढशील माझ्या आयुष्यभर, दिलं दान केलं, एक्स्ट्रा पडले. त्या मुलीने बरेच तुम्ही लोकांपैकी वाचलं पण असेल पेपरमध्ये, TV मध्ये, इकडे तिकडे 5-7 वर्षापूर्वी घटना आहे. मोठ्या मोठ्या हिरोईन म्हणा किंवा अशा सेलिब्रिटीज त्यांनी सांगितलं की हे बघा बाबा, मी लग्न करेन पण हे कन्यादान बिन हा प्रकार नाही करणार. मी काही दान देण्याची वस्तू आहे का सांगा तुम्ही, दान देण्याची वस्तू आहे का मी, मला कशाला कन्यादान आलं, दान देण्याची वस्तू नाही आहे ना मी. तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे का आता सांगा पहिले, किंवा जबरदस्ती आहे का माझ्यावरती, नाही ना. मग लग्नामध्ये सगळं लग्न करेन पण कन्यादान बिन हा प्रकार मला सांगायचा नाही करायला, समजलं ना. मी काही दान देणारी वस्तू नाही. दान कोण देते, जे घरात एखादी वस्तू पडलेली आहे घ्या, दे दान, पुढे काय सुट्टी घ्या. ग्रहण असतं ना, ग्रहण असतं की नाही, घरामधले जे शिल्लक ते अमंगल अन्न वगैरे सगळे देऊन टाकतो, मागणं येतात की नाही, दे दान छोटे गिराण, एक्स्ट्रा पडलेलं आहे त्याचा काही कामात नाही, कोणी आलं मागायला काय देऊन टाक. हे कपडे हे बघा वापरू शकतो मी, चांगले कपडे घे, तुला नाव काढशील माझं आयुष्य घे. त्या मुलीच्या मनामध्ये तेच होतं की दान म्हणजे अनवॉन्टेड आहे, काहीतरी एक्स्ट्रा आहे, असा तो ट्रेंड 5-7 वर्षापूर्वी निघाला. आणि कित्येक सेलिब्रिटीने सांगितलं की आम्ही हे दान बिन विक्रीने केलं तर तो बरेच लोकांनी, त्याच्यामुळे सर्वसाधारण गावचे लोक त्यांनी पण केलं. आम्ही काही दान देणारी वस्तू नाही आहे, आम्ही काही कन्यादान करणार नाही, है ना. मग त्या मुलीचं लग्न, ती केरळी मुलगी होती आणि तिचं लग्न दिल्लीमध्ये ठरलं होतं, आमच्या एका रेशनमध्ये. तर त्यांचा मला फोन आला की प्रभूजी, ही अशी आमची होणारी सुनबाई म्हणजे की ती विधी करायची नाही, मी दान म्हणून माझा बाप काही तुमच्याकडे पाठवणार नाही, मला अतिशय सन्मानाने मला घरात घ्यायचं आहे. कन्यादान दिली म्हणून घरामध्ये आलं आणि तिला मोलकड म्हणून राबवणार असाल तर मला जमणार नाही ते. दान दिलेली वस्तू आपण काय करता, फारशी काळजी घेतो का. कोणी दान तुम्हाला दिलं तर तुम्ही जशी कमावून स्वतःची आणलेली वस्तू काळजीपूर्वक करता, तशी दानाने दिलेली वस्तू काळजीपूर्वक ठेवता का, नक्की ना. तशी ते पूर्व तुम्ही मला कन्यादान करा आणि तिकडे आला ते मला मोलकडीसारखा राबवतील, तर तो धंदा जमणार नाही मला. हा प्रकार कन्यादान वगैरे काढून टाका. त्यांनी मला फोन केला, प्रभूजी काहीतरी तुम्ही सांगा बाबा, सुनबाई अशी म्हणते. मग एका रविवारी सगळे तिथे आले, ती मुलगी पण आली, तिचे आमचं बोलणं झालं, तिला समजावलं सगळं, तिचे आई वडील आले होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आहे का हे, म्हणजे असंच आहे. तेव्हा तिला काय ते कन्यादान म्हणजे किती श्रेष्ठ दान आहे. सगळे जे दान असतात तर या सर्वश्रेष्ठ दानामध्ये कोणतं दान आहे, कन्यादान. कन्यादान तुमचे जे लोक ज्यांचे विवाह झाले आहेत, माताची पट्टी केली, तुमच्या वडिलांनी पण कन्यादान केलं की नाही, केलं असेल ना, कन्यादान केलं. तुम्हाला वाटलं का असं मनामध्ये की दान केले, मी घरामध्ये टाकाऊ होती आणि माझ्या वडिलांनी काहीतरी जाऊ द्या यार, सुटली बला, पुन्हा असं वाटतं का, नाही वाटलं. का बरं तुम्हाला वाटलं. पण दानामध्ये परमश्रेष्ठ दान कन्यादान मानलं गेलेलं आहे. का बरं दान एवढं. रामाची फार सुंदर कथा आहे, ऐका. सीतेच्या त्या स्वयंवरामध्ये प्रभूंनी सगळं राम बाण बिन तोडला, सगळं माहिती आहे तुम्हाला. आणि मग विवाह ठरला. मार्गशीर्ष
शुक्ल पंचमीच्या दिवशी विवाह ठरला भगवंताचा. अयोध्यावरून सगळी मंडळी आली. महाराज दशरथ, चारही मुलं, इतर आणखीन सगळे नातेवाईक वगैरे सगळे मंडळी त्यांचं आले. सगळे आल्यानंतर जनकपूरला आले. सगळे लोक जनकपूरला आले. ते स्वागत करतात. आले कुठेतरी बसले असेल त्याचं स्वागत करतात. तर मुलीकडचे कोण लोक होते? महाराज जनक होते. त्यांची पत्नी, काय नाव होतं? मी मागे सांगितलं, आठवतं मला. एक कथा तुम्हाला मी पण सांगितली होती. काय नाव होतं? सीतेच्या आईचं नाव काय होतं? सुनैना. काय नाव होतं आठवलं का? तेव्हा तुम्ही म्हणलं प्रभूजी आम्ही नव्हतो तेव्हा, दुसरी बॅच होती यांची. नाव काय काय हरकत नाही है ना. सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? जनक. नक्की ना. आणि आईचं नाव सुनैना. ते दोघं आले पंचारती वगैरे घेऊन. महाराज सगळे आले. आता तुमच्याकडे पण विवाह झाला. तुमचे आई वडील तुमच्या पतीच्या आई वडिलांना भेटले तेव्हा कोण कोणाच्या पाय पडते? हो, मुलीचे आई वडील पाय पडतात. कृपया फार तुम्ही उपकार केले आमच्यावरती. आमच्या मुलीला तुम्ही पदरात घेतलं. ह्या मानसिकमुळेच आपलं कन्यादानाविषयीचं मत चांगलं नाही. की मुलीकडच्यांना, मुलीच्या आईवडिलांना तर केवळ मुलीमुळे दुसऱ्या लोकांसमोर त्यांचे पाय धरायला लागतात. खरं त्याप्रमाणे सगळी तयारी झाली. महाराज दशरथ आले. ते उभे सगळे. आणि महाराज आले. या 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 या. तर महाराज यात म्हटलं तरी महाराज दशरथ आले आणि जनकाच्या पाय पकडले, पाय पडले. कोणी? प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी सीतेच्या वडिलांच्या. अरे महाराज दशरथ, तुम्ही काय करता? तुम्ही किती महान, किती सार्वभौम राजा तुम्ही, हे काय करता? माझी काही योग्यता नाही अशी. मी तुमचे पाय पकडायला पाहिजे? नाही, मी बरोबर तुमचे पाय पकडायला पाहिजे. का बरं? कारण तुम्ही दाता आहात. दाता म्हणजे देणाऱ्या. आणि मी याचक आहे. तर देणाऱ्याचे हात वर असतात की घेणाऱ्याचे हात वर असतात? हा, देणाऱ्याचे. वर पक्ष कोणता असतो? देणारा. खाली हात कोणाचे असतात? कोणी कोणाचे पाय पडायला पाहिजे हे शिकवतं रामायण. ते घरामध्ये कन्या कोणाला दान देणे, कन्या दान करणे म्हणजे असं नाही आहे. असे नाही आहे की केवळ माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना कोणाचे पाय धरायला लागतात की बाबा आजकाल प्रत्येकाच्या मनात. पण असं नाही आहे. हे रामायण शिकवते. महाराज दशरथ म्हणतात की नाही, तुम्ही किती महान आहात. महाराज जनक, तुम्ही किती महान आहात. तुमची कन्या है ना, तुमच्या हृदयाचा तुकडा तुम्ही आम्हाला घरी दिलेला आहे. कशासाठी हो? भाडे घासायला? कशाला दिले? शिवगाळ करायला? कशाला दिले? एकच महत्वाचं कारण, तुम्ही जी कन्या आम्हाला दिलेली आहे ते फक्त आमचे हे सूर्यवंशी कुळ चालवण्यासाठी दिले. बघा, कशासाठी कन्या दिली जाते? वंश चालवण्यासाठी. नाही तर वंश गेला, खतम. तुमच्या घरात जर का कोणी मुलगी आली नाही ना तर तुमचा वंश खतम. मग श्रेष्ठ मुलगी आहे की मुलगा आहे? की स्त्रीचं किंवा मुलगी किती श्रेष्ठ आहे. मुलगी म्हणण्यापेक्षा स्त्री किती परम श्रेष्ठ आहे हे लक्षात घ्या.
स्त्रिया कशी ऑर्डिनरी आहे की वडिलांनी एक्स्ट्रा एकावर एक फ्री घेऊन द्या बाबा, तू घेऊन द्या काहीतरी, काय नाही, हात धरतो, पाय पडतो, प्लीज. अशी अवस्था आहे का स्त्रीच्या कन्याच्या मुलाची? नक्की नाही आहे. आपण ते ठरवून ठेवलं आहे की मानसिकता आपली बदललेली नाही ना. की कन्या दिली म्हणजे आपल्यावर तर फार मोठा बोज उतरून ठेवला असं बापाला वाटतं. आणि याच्या लोकांना वाटतं की बरी आली घरी, कपडे धुणारी मोलकरी ही माणसं आहेत. पण कल्पना की त्या कन्येच्या भरोशावरती तुम्ही तुमचं कुळ चालवता, नाही तर कुळ नष्ट होणारं लक्षात ठेवा. ते किती मोठं कार्य करतं. म्हणून आपल्या सगळ्या सनातन धर्मामध्ये, शास्त्रामध्ये सगळ्या ठिकाणी स्त्रियांना परमश्रेष्ठ आदराचं, सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. खरं आहे का? करता का सन्मान तुम्ही? बायको असेल तर नका विचारू, जसं सांगतो करते मी. म्हणजे बायको आले त्याच्यामध्ये काही बोलत नाही. करायला पाहिजे का नाही? कोण नाही म्हणते तिकडे? करायला पाहिजे. कल्पना करा की भगवंताची विशेष कृपा असते ना, तेव्हाच कुणाच्या घरामध्ये स्त्री येते, लक्षात ठेवा. आणि तो कुळ वंश चालतो पुढे. म्हणून शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलेलं आहे. म्हणून श्रेष्ठ दान कोणतं आहे? कन्यादान. त्याच्या जोरावर तुम्ही आपलं वंश चालवता. पण नंतरच्या काळामध्ये आपली वैचारिक ठेवण बदलली. म्हणून हे आजकालचं असं आहे. म्हणून जिकडे जातो तिकडे हे बोंब मारत असतो की रामायणाचं असं असं रे बाबा. रामायण म्हणजे काही केवळ कथा नाही आहे, मनोरंजन. हे असं मर्म त्या प्रत्येक भगवंताच्या मर्यादा, पुरुषोत्तम भगवंताच्या प्रत्येक घटनेमध्ये दिलेलं आहे. हे रामायण. कसं जीवन जगायचे रामायण शिकवते, कसं राहायला पाहिजे संसारामध्ये रामायण शिकवते, आणि कसं मरावं हे कोण शिकवते? भागवत. असो, तर आपला विषय फार भरकटला. पण महत्वाचं की दान कोणतं आहे? कन्यादान. हे सुद्धा याच्यामध्ये ते कसं दान आहे. एक तुमच्यापैकी कोणी आहे का ज्यांनी आपल्या कन्याचं दान केलं आहे? कोणी केलं का दान, कन्यादान? कोणी केलंच नाही अजून? मग हात वरा की, हात वर करा ना. मग कन्येला सासरी पाठवणं कसं वाटलं? छान वाटलं का नाही? असं वाटलं बरं झालं. असं वाटलं का? काय वाटलं? हे बघा, विवाहामध्ये कन्येला पती मिळतो, पतीला बायको मिळते, वरवधूला वरवधू मिळतात. ते आपल्या याच्यात बरं खुश असतात की नाही खुश? अरे काय चाललंय, त्याला घेणं, कोण आला काय, सगळे आला, समोर आला तर हॅलो केलं. ते आपल्या दुनियेमध्ये मजबूत असतात, खुश असतात. विवाहातलं वातावरण कसं प्रसन्न असतील, खुश असते की नाही? ब्राह्मण कसा असतो? खुश. का बरं? तुम्ही जाता तर खुश होता की लग्नामध्ये? का बरं खुश असता? मस्त. अरे काय लग्न केलं त्यांनी, एकदम क्लास. वराडी मंडळी खुश. कन्येची आई खुश. का बरं? जावं मिळालं, खुश आहे. सगळ्यांना काहीतरी मिळालं असते. लुटला गेलं असतो एकच व्यक्ती. लूट एका व्यक्तीची होती. खरं तुम्ही ज्यांची विवाह झाला ना, विचार करा की कोण व्यक्ती लुटला गेला? सगळ्या बाजूनी. कोण? खरं आहे का हे? त्याने पूर्वी तुम्ही मागे मी अशी कथा सांगितलं, तिथं 5-6 लेडी रडायला लागले. मी बंद केलं मग ते. पण ही वस्तुस्थिती आहे. ही कधी समाजापुढे येणार आहे? कधी लोकांना स्त्रीचं महत्व कळणार की आपल्या संसारामध्ये सर्वश्रेष्ठ परमकृष्ण किती आहे? काय झेललं त्या बापाने आपल्या मुलीसाठी. तिला ते करत असतात परत पाठवताना, म्हणजे सासरी पाठवताना. महाराज जनकला कळलं की मुलगी जाते, पटकन धावत गेले महाराज दशरथ. एक सांगितलं, जरा थांबा ना 2 दिवस. महाराजांनी ओळखलं की रे कन्येचे प्रेम. महाराज 4 दिवस थांबले.
राहा. कशासाठी? महाराज दशरथांची मुलगी अजून चालली बिचारी, 4 दिवस पुढे जाईल आणखी ढकललं गेलं, राहिले. आणि पुन्हा 4था दिवस आल्यानंतर महाराजांना आवरत उतरली. त्या सगळ्यामध्ये फक्त 2च व्यक्ती रस होत्या, एक कन्या आणि दुसरी वडील, सीतामाता आणि महाराज. हे दोघंच रस होते. कारण आपला हृदयाचा तुकडा जो आहे ना तो निघून गेला जास्त लक्षात. तसं हे दान, परमश्रेष्ठ दान. तर दान देताना कसं वाटलं पाहिजे? जीव तुटला पाहिजे पण समाधान वाटलं पाहिजे. तुम्ही आम्ही दान करतो समाधान वाटते का? बऱ्याच नाही, काहीतरी आला घरामध्ये, घे या, घेऊन जा, नाव काढायचं दरवर्षी माझं असं. प्रत्येक आपल्या दानामध्ये काही ना काहीतरी स्वतःचा विचार असतो. स्वतःचं नाव झालं पाहिजे विचार करून. बरेच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, त्या मंदिर वगैरे, स्पेशली मंदिरात असते असते का लिहिलं, फलाना फलाना याच्या स्मरणार्थ. म्हणजे शेठ असेल त्याचं नाव, याच्या ते काय झालं त्याच्या स्मरणार्थ ते निघून गेले ना, त्या स्मरणार्थ पोरं खुश होतात की माझ्या बापाच्या नावाने काही मी हे पंखात दिलेलं आहे, नाव पण लिहिलं. खुश होतात की माझं नाव आलं, फलाना मंगलबाई फलानाबाई यांच्या स्मरणार्थ जो करतो दिलेलं. पण ते विचार करतात का की हा जो माझा बापू आहे हा मेल्यानंतर स्वर्गात गेला का त्या पंख्यापणे मध्ये लटकला? काही विचार नाही. नाव होते ना यार, लोकांना कळते ना, मरू दे बाप कुठे जाते रे, कसा जाऊ दे, काही घेणं देणं नाही. छान दिसतो मध्ये लटकलेला, तो पण असा कुठे लटकला असेल आहे ना. तर तात्पर्य काय की ही जी भावना आहे ना आपली, दान देण्याची वृत्ती आहे की नाही, फार स्पेशल असायला, विशेष असायला पाहिजे. काय असायला पाहिजे हे भगवद्गीता सांगते. सात्विक दान की ज्याच्यामध्ये तुम्हाला जशी व्याख्या केली की तो काही अधिकार आपला देऊन टाकणे, आता ह्या वस्तूवरती माझा अधिकार नाही. बाप कन्यादान करतो तिचा अधिकार असते का? परत ते म्हणते अरे मुलगी दिली तुम्हाला दिली पण अधिकार माझा कधी बोलवाय, पोरगी येऊ द्या इथं राहा, महिनाभर 2-4 महिने नंतर जा, किंवा ते फुरसत नाही. त्याला माहिती की दान केला का माझा अधिकार संपला. त्याचं वाईट वाटते बापाला, त्याचं दुःख होते की या पुढेला आजपर्यंत मी एवढं वाढवलं, इतकं त्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या, असं केलं, असे आमचे प्रेमळ प्रसंग, पिता पुत्रीचं जे संबंध सर्वश्रेष्ठ मानले गेले, अतिशय हृदयाची जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतात, त्याची आठवण येते. तिच्यावरचा त्याचा तो अधिकार संपलेला असतो. म्हणून जेव्हा अधिकार संपवणं हे खरं दान आहे. आणि म्हणून कन्यादान श्रेष्ठ. बाकी पण आहे, अश्वदान, गोदान. अरे गोदान द्यायची का ब्राह्मणाला? लंगडी गायनं दूध देत नाही, देऊन टाक. लंगडी गाय भावना करतो आपण. तात्पर्य काय की दान देताना तुमच्या मनाची भावना काय आहे? खरोखर तुमचं हृदय तुटते का? त्या कन्येसाठी जसं तुटते तसं नाही, मी देतो, समाधानी देता का तुम्हाला? मी दानच हे जसं आहे. 9 वाजले, कितीपर्यंत असते? 5-10 मिनिटं का? नाही, 8ला चालू केलं आपण, 2 ते 5-10 मिनिटं चालेल ना? ओके, 9:15. तर खास मुद्दाम जुन्या आमचे महाराज, परम गुरु महाराजांचे, त्यांच्या विशेष जे प्रवचन आहेत त्यातले काही खास असे कावडले की महाराज म्हणतो की जो दान दिल्यानंतर तो देण्याचा अभिमान वाटत नसेल, ते दान. आणि
जे त्याग की ज्याचं मनामध्ये काही परिणाम पण होणार नाही, अशा या गोष्टीला त्याग म्हणतात. त्याग म्हणजे कोणाला ते त्याग केला म्हणजे मनामध्ये राहते ना बरेच दिवस, अरे मी असतं ते किती छान झालं, असतं ते किती छान झालं, ती असण्याची भावना जी आहे ती नसते. म्हणून जे दान द्यायचं अभिमान जो आहे, दानामध्ये अभिमान राहत नाही. ते हा मी दिलं, कळलं का रे बाबा, ते आहे ना, ती काही भावना राहत नाही. अभिमान नसतं असं कोणी नाही, काही म्हणायचं. म्हणून असं म्हणतात महाराज, म्हणतात गुरु महाराज, की या पृथ्वीवरती दान देण्यासारखं उत्तम कार्य कोणतंही नाही. दान देणे, लोभ जसा शत्रू नाही, दान देण्यासारखा उत्तम कार्य नाही आणि लोभासारखा शत्रू नाही. आणि चांगला स्वभाव याचा सगळ्यात मोठा आभूषण आहे. आणि संतोषासारखं धन नाही. तुम्ही कितीही धन जमा करा, सगळ्यात आपला जीव कशात अडकतो हो, माहिती आहे ना, अडकणं माहिती आहे, जीव अडकून राहतो कशात अडकतो, हा पैशात, धनात. तुमचा आमचा आयुष्याचा परमश्रेष्ठ उद्देश काय आहे? पैसा कमावणे, धन जमा करणे. किती? काहीही मर्यादा नाही. 1 करोड झाले की वाटते 2 झाले, 2,4 पाहिजे, एकदम वा, किती जमवलं मी माझ्या बुद्धीने, माझ्या मेहनतीने एवढा पैसा कमवला सांगतात पडतो. पण खरं जे धन ते तुम्हाला आनंद प्रदान करते का? धन जे आहे ना, पैसा, याचा मूळ उद्देश तुम्हाला आनंद प्रदान करा नाहीच आहे. म्हणत तुम्ही आपण उगीच समजून बसलाय की माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणजे मी सगळ्यात सुखी व्यक्ती आहे, आनंदी आहे. खरं आहे का? नाही. उगीच आपण समजतो की माझ्याकडे एवढा पैसा आहे म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे, परमश्रेष्ठ आहे, सगळ्यात मोठा लोक तुम्हाला मान देत असेल जरूर, है ना. पण खरं माग पाहिलं ना तर ते उद्देश आपला कमवण्याचा असतो, स्वतःला उगीच आपण सर्वश्रेष्ठ समजत असतो. पण तसं काही नाही. तुम्ही किती धन जमा केलं, उद्देश काय असतो की मला भरपूर मिळायला पाहिजे, मी खुश राहायला पाहिजे, मला सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या मुलाला, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या मुलाला, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला, काहीही गिनती नाही. पण खरं तुमचं धन, इस्टेट, मालमत्ता किती दिवस तुमच्यासोबत राहतो, तुमच्या कुळामध्ये? शास्त्राने 3 सांगितले गेले, 3 पिढ्यापर्यंत ती लक्ष्मी तुमच्याकडे राहू शकते, कधी पण संपते. पण साधारणपणे 3 पिढ्यानंतर ती तुम्ही किती कमाई ठेवून द्या, पोरगा, त्याचा नातू, पंतू, जंतू, सगळे, कोणाला पुढे काहीच मिळत नाही. पण आपला उद्देश काय असतो की मी जे सुख भोगताय ते माझ्या 4 पिढ्यांना तुम्ही आलं पाहिजे. असंच महाराजा मानसिंग किंवा इतके जे राजस्थानी जे लोकांनी महाल बांधले की नाही, माहिती का? राजस्थानचे महल गेले होते तुम्ही कधी? पाहिले का? नाही पाहिले? त्याच्या लोकांनी मोठे मोठे महाल बांधले, जयपूरला विशेषतः. त्या तलावामध्ये, सरोवरामध्ये महाल, याच्यामध्ये महाल. कशासाठी? की मी राहील, माझा पोरगा राहील, त्याचा पोरगा राहील, असे शास्त्र आमच्याकडे. ही आमची वास्तू राहील, आनंद घेतो आम्ही पिढ्याने पिढ्या. त्याचा एवढी मेहनत केली, त्या काळामध्ये काही लाखो रुपये खर्च केले असणार, पण ती वास्तूचे ते मला किती दिवस होते हो? वर्ष नाही, 15-20 वर्ष बस. आता काय आहे तिथे? काय आहे? हॉटेल आहे. भारत सरकारचे हॉटेल बनले. तेव्हा त्या मूर्खांना कळलं असते की बा येणाऱ्या 50 वर्षामध्ये इथे सरकार ताब्यात घेऊन
हॉटेल बांधणं असं केलं असतं का बरं पण त्यांनी केलं असतं का? ते त्यांनी बांधलं, तुम्ही भाडे भरून तिथे राहता, ते गेले कुठे गेले मालक होत का नाही, मालकात तो बदलत जाते. तुम्ही कधी मोठी बिल्डिंग बांधा 25 माळ्याची 26 माळ्याची, काहीतरी 1-2 पिढ्यांचा तुमचा पत्ता बदललेला असेल. तुम्ही जेव्हा परत आला असाल चुकून मी बांधली आहे म्हणून पाहत तिच्यात कोणीतरी दुसरं लवकर आले असणार. खरं फार काय राहत नाही ते मालकात तो कधी फार राहत नाही. तो धनाच्या 3 स्थिती आहेत. धन जे आहे ना त्याची स्थिती किती आहे? 3 स्थिती. तुमच्याकडे पैसा आहे का? आहे का नाही? काही मान हालत नाही. आहे ना, आहे. असू द्या की किती आहे ना, किती फार महत्वाचं नाही आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही नोकरीला जाता की नाही? आहे. तर त्याच्या 3 स्थिती असतात. जो पैसा तुमच्याकडे आहे त्याचा तुम्ही स्वतः डोळे उघडे ठेवून उपभोग घ्या, बरोबर. पण तुम्हाला जर का अपचन असेल काही खाताना, तुम्ही दुसऱ्याला खाऊ घाला. तो पैसा तुम्ही स्वतः दुसऱ्यासाठी घ्या, मी तुम्हाला देतो. पण जर का तुम्ही स्वतःही वापरला नाही, डोळे उघडे ठेवून डोळे उघडून इतरांना पण दिले नाही, तर तुमचे डोळे बंद झाल्यानंतर चोर येऊन घेऊन जातात. 3 स्थिती आहे. 4थी स्थिती आहे का कोणाची? नाही. ती तुम्ही वापरा, दान करा, नाही तर चोर येऊन घेऊन जा. बरोबर. मान्य आहे का? ती भरून तुम्ही सांगितलं मान्य आहे. आता पुढे काय ठरवलं तुम्ही? काय ठरवलं पुढे? दान करायचं ठरवलं का नाही? तुम्ही पाहिजे तेवढं वापरा, नाही तर दान करा. काय ठरवलं तुमच्यापैकी? कोणी ठरवलं का? काही अडचण असेल मी सांगतो काय करायचं आहे ना. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं वाटे भरपूर 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 खर्च करा, काही म्हणणं नाही. पण जर का पैसा भरपूर आहे किंवा आता जमत नाही, जरूर नाही की खूप पैसा असेल तरच तुम्ही शिल्लक ठेवू शकता. नाही, थोडा बहुत शिल्लक ठेवतो. तो जर का तुम्ही डोळसपणे कोणाला दान दिला तर ते चांगलं आहे की नाही तर काय होईल? चोर येऊन घेऊन जातात. लोप होतं त्या धनाचं. ठीक आहे, तो विचार करा आणि मला सांगा, मी तयार आहे. दान कुठे द्यावं, कोणाला द्यावं, कशा करता द्यावं, हे जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. दान नेहमी अशा ठिकाणी द्यावं की जिथे भगवत प्रचार चालणार आहे, भगवंताचं जिथे स्थान असणार आहे, जिथे भक्ती येणार आहे, तिथे सत्संग भगवंताचं नाव होणार आहे, अशा वास्तूसाठी दान द्यावं. पण कालांतरी सगळं नष्ट होणार आहे. शिल्लक काय नाही, जे दान दिलं ते शिल्लक राहणार आहे, बाकी काहीही शिल्लक असणार नाही. आणि सगळ्यात तुम्हाला पाहिजे की तिरुपती बालाजीमध्ये दान देतात लोक, नाव पण टकवू देत नाही ना. गुप्त दान ते सर्वश्रेष्ठ दान मानले गेले. त्यामध्ये आपला काही लोभ हा नाहीच आहे, काही लोभ नाही, आपला काही इच्छा नाही आहे. चिपचाप गाठोडी बांधायची आणि तिकीट टाकून द्यायची तिरुपतीच्या मध्ये. कोणी दिलं काय दिलं माहिती नाही. खरं म्हणजे आपलं काही असतं का? होय, काहीही नसते. आपण आयुष्यभर फक्त 4 गोष्टीसाठी आपलं जीवन व्यतीत करत असतो. नॉनसेन्स मध्ये त्याला फालतूपणा 4 गोष्टीसाठी करतो. अख्खं आयुष्य 4 गोष्टी मिळवण्यासाठी करतो. कोणत्या कोणत्या गोष्टी? चांगलं भोजन मिळालं पाहिजे, अन्न वस्त्र निवारा पाहिजे, एकदम परफेक्ट बोल. आणि एक विसरले तुम्ही, अन्न वस्त्र. वस्त्र जेव्हा तुम्ही जिवंत असताना वस्त्र वापरता ना, नंतर काय असते ते देतील, ते तर आपण कफन म्हणतो. तर चांगलं नाव होण्यासाठी नाव फलाला, कैलासवासी म्हणा किंवा काहीतरी यांच्या म्हणा यांनी दिलं
याच्यासाठी करतो. पैसा नाव होण्यासाठी, चांगलं भोजन करण्यासाठी, छान स्थान राहण्यासाठी आणि छान वस्त्र छान छान करण्यासाठी, ते आयुष्यभराच्यासाठी तुम्ही झगडता, प्राप्त करण्यासाठी जीवाचं रान करता. आणि शेवटी काय मिळते? काय मिळते? तुमच्या नावापर्यंत ते स्वर्गवासी, स्वर्गात गेले असत तर पंखासारखं लटकलं असेल ते पण नाही. स्वर्गवासी काय होते? फलाना फलाना प्रभूजी, तर नाव स्वर्गवासी होते. खायला काय मिळते? पिंड. काय मिळते? पिंड कधी खाल्ला का तुम्ही आधी? पण तेव्हा काय मिळतो? मीठ पण टाकलेलं नसतं. अंतिम क्षणी तुम्हाला पिंड मिळतो, कधी खाल्लेलं नाही. जागा कोणती जागा असते? नरम डनलॉपची. खरं का? काय असतं? सगळं इकडून तिकडून टोचणार. पण काय करणार आहे? काही करू शकत नाही. पडते तसं. आणि वस्त्र काय मिळते? कपडा. एक पांढरा कपडा, स्वस्तात स्वस्ता, 15-20 रुपये मीटर काय असेल ते पण त्याची जे स्वतः स्वतः द्यावी असेल ते. कशाला मखमलचा पाहिजे? ते एवढं आयुष्य जगायचं, एवढी कमाई करायची, आणि त्यातून शेवटी हे जर का तुम्हाला मिळणार असेल पोराबाळा हे देण्याचं, काय करायचं पोराबाळाचं? हा, कधी केला विचार? म्हणून स्वतंत्र मनाची इच्छेने जगा. मनाला वाटतं सगळ्याची मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. नेहमी आपल्या डोळसपणे ध्यान करा. भगवंता तुमच्यासाठी, तुम्ही याची माना करा. जाताना स्वदी वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयेत. हे काय कुणी दिलंय तुम्हाला? सगळ्या गोष्टी जीवनामध्ये भगवंताने, कृष्णाने दिले. म्हणून जाताना भगवंता त्वदेव वस्तू, तुमच्याच वस्तू आम्ही तुम्हाला, आणि मुक्त असते, मोकळ्या हाताने चाललं जातं. काही कुठे करायची आवश्यकता नाही. ही वृत्ती पाहिजे. नाही तर मग त्या धनावरचा साप होतो माणूस. माहित आहे? धनावर साप असते. मी ते नाही पाहिला, पण ऐकतो आपण कथेमधनं. हा ना, ते धनावर काय होते? साप होऊन बसतो तो. किंवा झुरळ होते, कॉकरोच होती, फिरत राहते. बाबा बरोबर आहे का? सगळं असं व्हायचं का? आणि जशी चेतना जन्मे बापी स्वरण भावन त्यजन ते केलं. ज्या ज्या जर का तुम्ही तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, पैसा 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 पैसा, सकाळ दुपार नुसता पैसा पैसा विचार करते. सकाळी आमच्याकडे एक बाजूला एक राहतो दुकानदार आहे, राजस्थानी. तो माणूस सकाळी 5:30ला उठतो, म्हणजे त्याचे दुकान आहे. बाकी सगळे 9 वाजता उघडे, पण हा उठवतो, किराणा दुकान आहे, दूध बीज सगळं. चांगली गोष्ट का, सामाजिक कार्य असं समजतो. त्याचा उद्देश वेगळा आहे. सगळ्यात पहिले दुकान उघडतं, त्याची भौतिक गिरी त्याच्याकडे सगळ्यात दूध बीज घेऊन जातात. बाकी त्यांना काहीच मिळत नाही, पाकिट फक्त. तो 6 वाजता चालतो, दिवसभर काम करतो, आणि सगळ्यात उशिरा 10-10:30 सगळे दुकानं बंद झाल्यानंतर मग तो घरी जाऊन झोपतो. एकच उद्देश, का होईल कल्पना करते माणसाची. मी विचार करतो काय आयुष्य माणसाचं. नुसते पैसे कमायची दुसरी चेतनाच नाही येऊ मनामध्ये, की काही समाजाचा भगवंताचं काही देणं लागतं याचा विचारच नाही मुळात काही. फक्त पैसा कमावणे. आणि किती लागतं तुमच्या संसाराला माहिती का? किती संसाराला पैसा लागतो काहीच कोणाला माहिती नाही. तुम्हाला दर महिन्याला 50,000 लागत असतील, दुसरा एखाद्या 500 रुपयात आपला एक दिवस संपवतो. 1000 रुपयात महिना चालत नाही, 2 महिना चालत नाही. शेवटी आपापल्या आवश्यकता काय आहे, किती तुम्ही आपल्या आवश्यकता, अपेक्षा, इच्छा वाढवता त्याच्यावर सगळं आहे. म्हणजे इच्छेला काही मर्यादा नाही. जेवढी इच्छा वाढाल तेवढा पैसा कमवण्याची पण वृत्ती वाढत राहते. आणि त्या पैसा कमवण्याच्या वृत्तीमध्ये आपण आपल्या मूळ जीवनाचा उद्देश काय आहे, आत्मसाक्षात्कार, तेच विसरून जातो मनामध्ये. आणि नंतर शुभ गेले रे जाणीया शुनिया काय विषय खायला. म्हणून भगवंत हे कोणाचाही पैसा एक लक्षात घेत नाही. खरी गोष्ट आहे, भगवंत कधी कोणाच्या ऋणामध्ये राहत
नाही, गॅरंटी मी लिहून देतो. कधी तुम्ही त्यांना जर का 5,000 दिले, 50,000 दिले, 1,000 दिला, त्याच्या अनेक पट तुम्हाला देतात ते. म्हणूनच भगवंत आहेत. लक्षात घ्या, ती करून बघा. नाही तुम्हाला येतं प्रभूजी तुमचं म्हणणं काय बरोबर नाही, मी 5,000 दिले आणि मला काहीच मिळालं नाही. मी गॅरंटी देते 5,000चे 5 लाख तुम्हाला भगवंत देणार आहे 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 आहे. कारण म्हणून ते भगवंत आहेत ना, माहिती ना? ते कोणाच्या ऋणात राहत नाही. काय त्याला न मागता देऊन टाकतात. सुदाम्याला देऊन टाकलाय, एवढा पोहे खाल्ले, घेऊन जा तुला पाहिजे. शेतकरी काय करतो, शेतीमध्ये किती किलो धान्य टाकते, काही मोजकर 1 दाणा 2 दाणे असे टाकते. आणि त्याच्यातून तांदूळ म्हणा, गहू म्हणा, ज्वारीचे धान्य निघतात. ते 1 दाणा टाकला ते एकच कणीस यायला पाहिजे ना, झाड यायला पाहिजे ना. पण ते एका दाण्यामधून तुम्हाला 1000 दाणे मिळतात का नाही मिळत? एका दाणं एकच मिळालं असतं जर का दाणा, तर कोणी मूर्खपणा केला असता का शेती करायचं? पण तुम्हाला ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा आहे. 1 दाणा जर का जमिनीत घातला तर त्याचे मला काही 1000 दाणे मिळणार आहेत, म्हणून करताय. कधी आठवण येते का भगवंताची मी सुद्धा काही देणं लागतो? नाही. तर आमच्या एवढं पचनी पडलेला, एवढं बेवडात आपण बुडला की भगवंत आहे काय कुठे. काही पाणी देतो, इलेक्ट्रिकचे बिल भरता 2-2 हजार तुम्ही, की फक्त रात्रीतून रात्री संध्याकाळी 7 ते सकाळी 5 वाजेपर्यंत भरता की नाही? 24 तास भरलं असतं काय झालं असतं तुमचं? तर म्हणा तो दिवसात बिल भरायचं. कोण भरते ते बिल? 1 लिटर पाण्याची बाटली केवढ्याला मिळते? 20 रुपये. पावसाळ्यात मोजतं का किती लिटर पाणी जमा होते? किती लिटर असेल? काही देणं लागतो का आपण? ते साधे भगवंत समोर दिसतात, पण आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही. तुमच्यापैकी किती लोकांनी गेल्या 6 महिन्यामध्ये सूर्यदर्शन घेतलेलं आहे? सूर्याचं दर्शन केलेलं आहे कोणीही सहसा. आता तुमच्यासारखा एखादा अर्घ्य देत असेल सूर्याला तो गोष्ट, पण आमच्यासारखा तर दिवस उगवतं, त्याचे वर्ण पाहताना सगळ्या मी कार्य करतो, सगळं पुन्हा घरात जाऊन झोपतो. रात्र झाली का झाली म्हणते रात्री. सूर्य नाही ना म्हणजे रात्र झाली. मी सुद्धा काही वर्षात म्हणायला हरकत नाही सूर्याकडे बघितलं नाही. तुम्ही किती बघितलं, कधी बघितलं लास्ट? देव प्रत्यक्ष आहे समोर, देवता आहे, तुम्हाला देतात सगळं. पण आमचं बघण्याची ही इच्छा नाही. आणि एवढं आपण याच्यात, हे त्यांचं काम आहे यार, लाईट देण्याचं काम, पावसात पाणी देण्याचं काम त्यांचं. मला काय घेणं देणं आहे? माझ्याकडे तर पैसा बरं 20 रुपयाची बिस्लरी बाटली आणून त्यांनीच आंघोळ करायला पाहिजे. नाही पाऊस पडला हरकत काय आहे असं विचार येतो का? तर तुमच्या आमच्या जीवनाचे दिलेल्याने हे केवळ भगवंताने दिले. लक्षात ठेवा, याच्यावर अधिकार कोणाचा आहे? भगवंत अधिकारी. म्हणून फार सुंदर मार्ग की दान दिए धन ना घटे. दान दिए धन ना घटे, नदी न घटे नीर. पाणी पिता ना, कधी होतं का पाणी पी? अपनी आंखों देखिए कह गए दास कबीर. तर दान दिल्यामुळे कोणी तुमच्याकडे सांगते मी दान दिलं यार, माझ्याकडे पैसाच येत नाही, त्या दिवशी दान दिलं भगवंताला आणि त्याच्यानंतर माझी पेटी ठणठणीत झाली आहे का? असं कोणी सांगावं? पण भगवंत कोणाच्या ऋणात राहत नाही. तुम्ही जे जाल त्याच्या शतपट अनेक पट भगवंत तुम्हाला देते आहे. आणि हे आहे तो महिना दानाचा. दान देऊन बघा, लुटून टाका स्वतःला. बघा मारवाडी गुजराती वगैरे दान देतात ना, सगळ्यात जास्त कोण देतात लोक? मारवाडी. बिझनेस करणारे, नोकरी करणारे असतात, बिझनेस करणारे मूर्ख आहेत की 10 लाख अंबानी की काय ते 5 करोड 10 करोड दान देतो. मूर्ख म्हणाल की नाही तुम्ही? मूर्ख आहे का नाही? हो, का बरं मूर्ख नाही ना? का बरं नाही? त्याला माहित आहे सगळ्या बुद्धिमान माणूस आहे. 1 करोड दिला की तो 10 करोड वरून पाठवणार आहे. पण तुम्ही आमची ते
करत विचारच येत नाही ना यार, नको बाबा काय करता, नाही झालं तो. पण त्यांचा मावळ्यांचा विश्वास आहे, मी असं टाकलं का असं मिळणार आहे, विश्वास. आणि खरं होते. नाही तर कोणी मारवाडी सापडला की अरे या मंदिराला मी दान दिलं आणि त्याच्यात लुटलो यार, आता मला भीक मागायची पाहिजे आहे, माणूस फायदा कोणी असतो तुम्ही काय माहित आहे, तो देतो. त्यांचा विश्वास आमचा नाही आहे, आमचा नाही. म्हणून देऊन पहा, प्रत्येकाने दान द्या मंदिरासाठी. जेव्हा का तुमच्याकडे मला माहित नाही की प्रोजेक्ट तुमचे चालले आहेत का किंवा असेल का किंवा कुठे पण भगवंतासाठी दान द्या. आणि नंतर मला सांगा की प्रभूजी तुम्ही सांगितलं आम्ही दान दिलं आणि फसलो हो, मी त्याच्या दुप्पट पैसे तुम्हाला देईन. करून बघा तुम्ही. कधी भगवंताचं कोणाच्या ऋणाचं कोणाचा पैसा आता अजिबात ठेवून गांधी छत्ताला काय करायचं, देते मुक्त असते. प्रकृतीत बघतो आपण, एका जणाचे हजारो दाणे देते, तितका दाता आहे. तर तुम्ही साधं पैसे दिलेले तर देणार नाही का? असं दानाचं मत. आणि हे विशेष मग तुम्ही का आता हे पुरुषोत्तम मास यामध्ये अक्षरशः हाच महिना नाही असं पुढे बघेल, पण जसं जमेल ते या महिन्यात तुम्ही करा. तर किती लिहू प्रत्येकाच्या नावाने, नाव सांगा पटापट, किती लिहू, 1 लाख 2 लाख खरं सांगतो मी लिहितो तुमचं नाव. एखादं काही मंदिर बिंदिर बनवून आले की ते भगवंतासाठी जागा बघितली, अजून पुढे काय झालं तर जागेसाठी किती किती लिहू प्रत्येकाच्या नावाने सांगा. हां आताच बोलायचं होतं का ते की नंतर आपण खूप विचार करतो नाही. पण दिल खोलून दान करा आणि बघा की भगवंत तुमच्यासाठी काय करतो. बघा तुम्ही की माझ्या बोलण्यावर तुमचा खरोखर विश्वास आहे का. मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला तुम्ही घ्या. नसेल जमलं तर प्रभूजी सांगा की प्रभूजी तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही आहे, मी एवढे जमिनीसाठी 1 लाख दान दिले आणि त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये समस्या निर्माण झाली, एकही पैसा राहतच नाही, कधी होणार नाही गॅरंटी. भरभरून द्या आणि अनेक पटवून घ्या. आपली घेण्याची वृत्ती असते ना की नाही, मग त्याचा तर फायदा करून घ्या ना. ठीक आहे, ओके. जय शिलप्रभात की गणपती वैष्णव. थोडा 10 ते 20 मिनिटं मी काय बोलायला लागलं, थोडं जास्त बोलतात.